ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या ओळीचा आपल्यापैकी अनेक बिझनेस ओनर्स यूज करतात. त्यांचे बिझनेसेस ॲज इट इज चालवतात, गुळगुळीत. त्याला एक्सपांड करायचं, मोठं करायचं हा विचारच त्यांच्या डोक्यात येत नाही. भले त्यांची कॅपॅसिटी असेल आणि आपण जर त्यांना जाऊन विचारलं की तुम्ही बिझनेस काय एक्सपांड नाही करत आहे, तर ते कारण सेम देतात. कस्टमरचा प्रॉब्लेम, कामगारांचा प्रॉब्लेम, रेंट खूप जास्त आहे, मार्केट व्होलाटाईल आहे, कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे, सगळीकडे सेम प्रॉब्लेम. पण ते हे कधी बोलणार नाहीत की आम्हाला रिस्क घेता येत नाही, आम्हाला रिस्क घेण्याची भीती वाटते. आता रिस्क घेणं म्हणजे काय, तर खूप मोठं काहीतरी कांड करायचं आहे त्या बिझनेसला झोपवायचं, असं बिलकुल नाहीये. रिस्क घेणं म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं. अशी रिस्क ज्या रिस्कमुळे उद्या जर काही फेल्युअर आलं तरी आपल्या एक्झिस्टिंग बिझनेसवर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, आणि ती जर सक्सेसफुल झाली तर बिझनेस डेफिनेटली ग्रो करेल. आणि जर फेल झाली तर 100% आपण त्याच्यातून काही ना काही लर्निंग्स तर घेणारच आहे. त्यामुळे ॲज अ बिझनेस ओनर म्हणून तुम्हाला रिस्क ही घेताच आली पाहिजे. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यायला शिका, त्याचा बिझनेससाठी खरंच खूप फायदा होतो. तुमचं यावर मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.